हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। नमस्कार, आज बनवूया छोले। हे छोले एक वाटी, ह्याच्यात ना अर्धा चमचा मीठ घालायचं आणि पाणी, याच्या ना 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या। छोलेच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: एक टोमॅटो आहे, कोथिंबीर, एक मोठा कांदा आहे, जिरी, बडीशेप, धने, हळद, मिरची पावडर आहे, कांदा मसाला, आलं आहे, लसूण आहे, वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि हे तमालपत्र आहे। हे ना ड्राय मसाले आपल्याला भाजून घ्यायचे। ही बडीशेप आहे, 1 चमचा बडीशेप, जिरी 1 चमचा, हे धने 1 चमचा, हे तमालपत्र 2, लवंग, काळी मिरी, दालचिनी हे पण भाजायचे आपल्याला, वाटून घ्यायचे मिक्सरमधून। आणि हे लसूण आणि अद्रकची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची। 1 वाटी कांदा आहे, चेंज होतो तळून घ्यायचा। त्यात ना कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हे तमालपत्रे, हे उकडलेले छोले हे पण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं, भाजीला घट्टपणा येण्यासाठी। ह्याच्यात टोमॅटो घालून घ्यायचा आणि तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं। हळद टाकायची, मिरची पावडर, हे अर्धा चमचा मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा, आणि जो मसाला केलेला तो पण टाकून घ्यायचा। हे वाटलेले छोले, आलं वाटलेत आणि लसूणाच्या कांड्या पण वाटून घेतल्यात, हे पण टाकायचं। हे पण तेलावर चांगलं परतून घ्यायचं। हे मसाले ना चांगले परतून झालेत, आता याच्यात छोले घालायचे। छोले शिजताना ना मीठ टाकलं होतं, म्हणून आपण ह्या मसाल्यात मीठ नाही घालणार। त्याला ना 5 मिनिटं शिजून द्यायचं ह्या मसाल्यामध्ये। भाजी तयार झाली, कोथिंबीर टाकून घेऊ। आपल्याला ना पुरीसाठी लागणारं साहित्य: हे गव्हाचं पीठ आहे, त्याच्यात आपण ना बारीक रवा घालून घेऊ, अर्धा चमचा मीठ घालायचं, जास्त घट्ट नाही मळायचं पुरीचं पीठ। याच्यावर थोडेसे तेल टाकले, आपलं पीठ मळून झाले 10 मिनिटासाठी, 10 ते 15 मिनिटासाठी याला साईडला ठेवून द्यायचं भिजायसाठी। पुरी तळण्यासाठी ना तेल तापाय ठेवले, आता आपण पुरी लाटून घेऊ। पुऱ्या तयार झाल्यात, आता तळून घेऊ। तेल तापले, पुरी तळून घेऊ। पुऱ्या तयार झाल्यात आपल्या, आपण प्लेटिंग करून घेऊ।